आपण प्रार्थना करी हे परमेश्वर पिता बाबा सगळं तुमच्या आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा आहे प्रत्येकाला सहाय्य कर ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया हालेलुया. आपण वचन घेऊया. योहानाचे पहिले पत्र 5 अध्याय 1-21 वचन परत वचन घेऊया. योहानाचे पहिले पत्र 5 अध्याय वचन 1. येशू हा ख्रिस्त आहे. येशू हा ख्रिस्त आहे. काय सांगितलं? येशू हा देव आहे. काय सांगितलं? येशू हा ख्रिस्त आहे म्हणजे येशू हा देव आहे. काय? येशू हा ख्रिस्त आहे. येशू हा आता हा रुंग 10:9 मध्ये सांगितलं येशू प्रभू आहे असं तू मुखाने कबूल करशील, अंतःकरणामध्ये एक मजबूत देवाबाबतीत विश्वास ठेवशील तेव्हा आपलं सगळं तारण व्हायला. कारण सर्व व्यक्ती प्रभूला स्वीकारायला आपण पण सैतानाला स्वीकारायला म्हणजे पापाला स्वीकार करण्यासाठी मनुष्य घाबरत नाही. म्हणून आपल्याला जे परमेश्वराने दिलेले वचन आहे आणि हे वचन खूप महत्वाचं आहे. एकच व्यक्ती असा पृथ्वीमध्ये आला की त्याच्याद्वारे आपल्या अपराधांची पापांची क्षमा झालेली. जो विश्वासी आहे, जो आज्ञाधारक आहे, जो त्याच्या मार्गानुसार चालत आहे अशाच व्यक्तीला ती पाप क्षमा होते. माणसामध्ये देव पण आहे ना, माणसामध्ये शैतान पण. हे मुद्दे प्रत्येक व्यक्तीने ओळखायचे. म्हणून त्यांनी त्या योहानाच्या पहिल्या पत्र 4 अध्यायामध्ये अगोदर ते तसं म्हटलेलं आहे की प्रत्येक आत्म्याची पालक करा. हा आत्मा देवापासून आहे किंवा नाही. काय म्हटलेलं आहे? देवापासून आहे किंवा. जर आपण इकडून सुरुवात करूया म्हणजे आपल्याला वेळ नाहीये, परंतु थोडस शिक्षण घेता घेता आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी देवाचं अनुभव येऊ शकते. असा विश्वास जो कोणी धरतो आता आम्हाला येशूवर पूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवून आम्हाला पुढे जायचं आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं? जो कोणी येशू हाच तो देव आहे अशा पद्धतीने जो विश्वास ठेवतो तो आपल्या जीवनात तो देवापासून आला. किंवा 1:12 जितके विश्वास ठेवतात तितके देवाची मुलं आहेत. तर आपण इथे आपण अनुभव घेऊ शकतात. आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करतो तो त्याचपासून जन्मलेल्या मग आपण वचनात आहे, शिक्षणात आहे किंवा त्याच्या नियमात आहे किंवा त्याच्या मार्गात आहे तर आपण देवाच्या बरोबर एक मजबूतीचे जीवनाचा मार्ग बोलतो. आपल्याला मजबूती पहिली पाहिजे की प्रभू पासून कशा प्रकारे आमच्या शरीरामध्ये मजबूती मिळते. आता मी देवावर विश्वास ठेवला, त्याच्या आज्ञा पाळल्या, त्याच्या वचनावर चालायला सुरुवात केली, त्याद्वारे देवाने मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केलं. आणि जर देव तुमच्या जोडीला जर आहे तर तुम्हाला कोणत्या गोष्टीची चिंता किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही. आपण देवावर प्रेम करतो, त्याच्या आज्ञा पाळतो तर त्यावरून आपल्याला कळते की आपण देवाच्या लेकरांवर आपल्या प्रत्येकाला देवाच्या लेकराचा अनुभव घ्यायचा. आपण प्रभूच्या वचनात आहे, भीतीत आहे, प्रभूच्या मार्गात आहे, प्रभूच्या शिक्षणात आहे, प्रभूच्या नियमात आहे तर प्रभूचा आशीर्वाद आपल्या जोडीला आहे. आता आपण बघतो की गरमी किती, आपल्या शरीरात पाप किती आहे, कोणी बोलणार नाही. आता गरमी आपल्या स्वतःच्या विचारधारामध्येच असतात बरोबर,
पण काम करायला लागलं, किती गरमी असलं तरी काम करतात, काम कोणी सोडत नाही, सोडतो नाही, कारण मोह आहे, पैसा आहे. पण प्रार्थनेमध्ये जर थोड्या वेळ बसलं ना, हे केंद्र तुमचं आहे, माझं नाही. बरोबर, प्रभूचं घरी तुमचं आहे, माझं नाही. तुम्ही ह्याला एसी लावला तर तुमचा फायदा, तो मला नाही. बरोबर, माझा पंखा वरण गरम आहे. आम्ही सवय केलेली. आणि तुम्हाला पहिलं पण माहिती असेल, अगोदर मी सांगून ठेवलेलं, माहिती आहे ना, किती वर्ष झाले असतील त्याला? 20 वर्ष झाले असतील, 18-15 वर्ष झाले असतील, 10-12 वर्ष झाले. कारण ती मला एक सवय होती, एक रूम मध्ये बंद करायचं, राहायचं, पंखा बंद करायचा आणि शांत गुडघे प्रार्थना करायची. कारण त्यावेळेला प्रभूंनी ह्या सांगितलेल्या गोष्टी होत्या. मी जेव्हा बायबल वाचत नव्हतो, फक्त मोजणी करत असायचा, मनोचिंतन करायचं. पण देव मला एवढं शिकवायचं ना, आणि तेच मी लोकांना मला जे सांगितलं मी लोकांना सांगून पाहिजे. मी मनात ठेवत नव्हता ना, ठेवून पाहिजे नाही. मी मला उद्या विचारायला, मला नाही माहिती काय. कारण ज्या वचनावर आपण लक्ष देतो ना, तेच वचन तेवढं सांभाळायचं. ज्या दिवसाची दुःख तेवढंच, तो दिवस आम्ही पार्टी करू शकत नाही. म्हणून निर्णय पक्के विश्वासाला आणि कृतीमध्ये राहायचं. आता त्याच वेळेला आपण ह्या पंख्याची, एसीची सवय लावली नसती, बरोबर, तर ही गरमी तुम्हाला आलीच नसते. आली असते का? सवयीचा तो गुण असतो, आणि ते सवयीच माणसाला विषय. तसं देवाची एक सवय लावायची. देव आणि मी आहे, म्हणजे देवाला जी दुःख आलेले होते ते दुःख आपल्याला येते, पण आपण त्याला सहन करण्याची शक्ती देव देईल. असं असते. मग ते 16-24 वचन तरी असेल, माझ्या मागे यायचं असेल तर स्वतःचा वधस्तंभ उचल आणि माझ्या देवावर प्रीती करणे म्हणजे आज्ञा पाळणे हे आहे. त्याच्या आज्ञा कधी कठीण, अगदी आहे. आज आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे की देवाच्या आज्ञा कधी कठीण नसतात. कठीण आपल्याला वाटतं. मला सांगा, तुम्ही इकडे आल्यावर बरं वाटते की नाही? घरी मस्त बंगला, एसी बीसी लावतात, बरं वाटते का? एसी सुद्धा आता गरम करते. लावला तरी, पंखा लावला तरी, कारण ती सवयीची गुण आहे तीच. विचार करा पाहिजे. एकदा सवय झाली ना त्याला, त्या तेच तसे एक येशूची सवय करा. कारण बघा, स्तोत्रशीलमध्ये 135:7 वचन दिले, मी आकाशातून वारे सोडतो. अद्याप येणार आहे वारा, मोठ्या प्रमाणात पाऊस. जेवढं गरम तेवढा पाऊस आणि तेवढं वादळी. लोकांना या सृष्टी नासाडी करायची आहे ना, तर लोकांना सत्याचा मार्ग देण्यासाठी काम करायचं. कारण मला माहिती आहे, मी जे काही सांगितलं ते तुम्हाला त्या पटणाऱ्या गोष्टी नाही. जो इंटरेस्ट आहे, ज्याला ते कळते, ज्याला ते समजते, त्यालाच मी बोलतो प्रार्थनेला, बाकी काय बोलत नाही. कारण ती शैतान जो असतो ना, तो आपल्याला कव्हर करतो. लक्षात ठेवा, तो एकदा कव्हर करायला लागला ना, तर तुम्हाला पुढे जाऊन देणार नाही. तिथेच कमजोर करतो. पुढे वचन जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर ते जे मिळवते, आणि जगावर जे मिळवलेला त्या जगात आपण जेव्हा जे मिळवतो का, तेव्हा तो आपला काय विश्वास. या सगळ्या जगाच्या गोष्टीवर जे मिळवा म्हणजे राहील आपला विश्वास. येशू देवाचा पुत्र आहे असा जो विश्वास धरतो, त्याच्या वाचून जर आपला विश्वास जर येशू ख्रिस्तावरच आहे, तर त्याच्यापेक्षा या जगावर जे मिळवणारा कोण आहे? विश्वास नेहमी ठेवा. आणि विश्वास कमजोर नका ठेवा. जो कमजोर राहिला ना विश्वास,
तर आम्ही दिवसांदिवस कमजोर होतो. विश्वास असा बना, विश्वासात असं राहा, विश्वासाच्याद्वारे असं जीवन तयार करा की आपण देवाशी एक झालो पाहिजे. आपला आत्मा देवाबरोबर राहायला पाहिजे आणि आपण देवाच्या बरोबर चाललं पाहिजे. जिंदगीमध्ये ना आपल्या पृथ्वीत काहीच नाही, जे आहे ते येशू ख्रिस्त आणि त्याच्याशिवाय आपलं जीवन एकदम शून्य. याच्यात काहीच नाही देऊ शकत, पण येशू आपल्याला जीवन देऊ शकतो. जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच येशू ख्रिस्त. अरे पाण्याने केवळ नव्हे, पाणी व रक्ताने. साक्ष देणारे तीन आहे, आत्मा, पाणी, साक्ष देणारे आत्मा आहे. तो बोलत नाही. आत्मा आपल्याला शेवटला साक्ष देणार होतो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ना, तुम्हाला मी सांगतो, आता मी इकडे उभा आहे आणि मी तुम्हाला सांगेल इकडे येऊन बघा, हाताला माझ्या काटे. गरमीमध्ये पण ना मी पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या स्पर्शाने बसतो. मग तुम्हाला जर बघायचं असेल इथे याला एकदम काटे, एकदम थंडगार. कारण आपण जर प्रभू जवळ आहे तर ती गरम थंडी. एशियामध्ये तुम्हाला 43 अध्यायामध्ये माहिती असेल, याकोबाला काय सांगितलेल्या गोष्टी. तू सांगते तू आगीतून जाशील, नदीतून जाशील, तरी तुला आज आपल्या हर व्यक्तीसाठी एक गोष्टी शिकायची की जो मनुष्य वचनात आहे, शिक्षणात आहे, नियमात आहे, तो पुढे जातो. स्तोत्रसेट मध्ये 121:6 मध्ये वचन, सूर्याची तुला बाधा, चंद्राची. आता सूर्य हा बघितला तर आपण अनेक ठिकाणी जर गेलो त्याच्यामध्ये जर बघितलं तर हर ठिकाणी लोकांचा एक तोंडातला शब्द निघतील. काय सांगतात? काय गरमी. कारण गरमीची कोणाला सवय नव्हते ना, बरोबर. त्याच्यामुळे आता ह्या गरमीमध्ये आपल्याला जास्त काय करायचं आहे? पाणी, थोडस लाईटली मीठ, लाईटली हळद. कारण त्या घामातून आपला विटनेस पायविकाला सुरुवात होतात. त्याच्यामध्ये बघा, हळद सुद्धा खायचं नाही तर डाळ खायची. काय हळद हे शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि पाणी टँकर भरून पिऊ नये, खारडी आहे. मिनिमम 16 ग्लास दिवसातून गेला पाहिजे पोटात. शरीर व्यवस्थित 16 ग्लास इथे एवढे पकडतो मिनिमम. आणि जो काम करतो तो हा न, जो घरात बसून आहे म्हणजे काय छोटं मोठं काम करतो त्याने 9 ग्लास पिली तरी चालेल, काम निघून. पण काम करणाऱ्याचा काम जास्त नाही. नुसताच पाणी पण पिऊ नका, खायला पण पाहिजे. ना जेवण जाणार ते डाळ पण तेवढं जास्त नाही. म्हणजे फ्रेश. सकाळी नाश्ता जरी केला तरी चालेल, पण गरमीमध्ये नुसतं पाणीच पिण्याचा विचार करू. जेवण लाईटली ज्यूस. परमेश्वराने आपल्याला दिलेली शक्ती, देवाचं वचन नेहमी छोटं मोठं काहीतरी खा, नुसतं पाणी पित बसू. आता मी सुद्धा, आम्ही सगळे जण काल दुपारी जेवले, आज पण दुपारी जेवले, पण लाईटली एक जेवला 5 झालं म्हणून. आता बघा परिस्थिती अशी आहे, गरम आहे, इंटरेस्ट नाहीये, परंतु खाण्यावर इंटरेस्ट नाही. छोटं मोठं हे खाऊन नॉर्मली वेळ घालून नाही तर विटनेस होईल, त्रास होईल, हातपाय दुखायला सुरुवात होईल. परमेश्वर आपल्या जोडीला जर असेल तर त्याचं जेव्हा सामर्थ्य मिळते, शक्ती मिळते, काम करायला मिळते, प्रसार मिळते तेव्हा. कारण माझा हा प्रश्न आहे, प्रार्थनेच्या टायमामध्ये सगळी माझी काम असतात, त्यामुळे मला ते जेवण्यासाठी फार कठीण. तो माझा प्रत्येक बुधवारी
आणि प्रत्येक शनिवारी दुपारचं जेवण माझं बाहेर असल्यानंतर नसतं. सकाळी नाश्ता करण्यात तेवढंच. पण हे जे आहे आध्यात्मिक जीवनाची ताकद बोलतात, एक मजबूती सामर्थ्याची, तीच आपल्याला शक्ती देते. समजलं? पॉवर जो आहे देवाचा तोच आपल्याला शक्ती देते. त्यामुळे आपण क्लिअर असतो. साक्ष देणारे 3 आहे: आत्मा, पाणी व रक्त. या तिघांची साक्ष. आत्मा परमेश्वराचा, पाणी देवाचं वचन. जर तुम्ही देवाचं वचन देत असेल तर तुमचा आत्मा स्पष्ट चालू आहे, ठीक आहे. आणि रक्त येशू, इब्री 9:22, पापांची क्षमा होण्यासाठी साक्ष आहे तो येशू ख्रिस्त. योहान 1:29, हा पहा जगाचे पापे दूर करणारा देवाचा तो. साक्ष देणं, हे 3 व्यक्ती, पिता पुत्र पवित्र आत्मा, त्याला म्हणतात पिता पुत्र पवित्र आत्मा. पुत्रच मध्ये 5:2 तोंड उघडून शिकवत होता. त्यानेच फक्त ह्या बायबलची माहिती, इतिहास शिक्षण दिली. पुढे प्रभू येशू. म्हणून योहान सांगतो 3 साक्ष देणारे एकच आहे: आत्मा, पाणी व रक्त. या तिघांची साक्ष. इब्री 9:22 मध्ये रक्त वतल्यावर पाप क्षमा होत नाही. आपल्याला आध्यात्मिक शिक्षणाची जोडी झाली. मी देवाबरोबर आहे, मग देव माझ्या बरोबर आहे. योहान 15:4-7, तू त्याच्यात राहा, त्याच्यापासून वेगळं असल्यास तुम्हाला काही करता येणार नाही. देवाशी एक व्हायचं, बाकी कोणाशी नेहमी शिकताना, शिक्षण घेताना देवाबरोबर जीवन आहे, समाधान आहे, शांती आहे, आरोग्य आहे, अभिषेक. मी आता संध्याकाळी माहितीये तुम्हाला पावसासारखं झालेलं माहिती आहे ना. आणि मी घरी आलो, बघतो ते बापरे इकडे प्रार्थना चालू आहे, अख्खं पुढे लागलं. देवाला फक्त एवढं सांगितलं, यायचं तर तुमची इच्छा, मी एकटा काहीच करू शकत नाही. त्याच्यावर ताडपत्री चढवायची. काय नाही, गेलो माझी प्रार्थना, काय व्हायचंय ते बोल, जेवढं यायचंय तुला ये, नाही यायचं ते नाही, तुझं मंदिर आहे मला माहिती. चूक गेलो, प्रार्थना केली, आलो खाली, काय व्हायचं तेवढं, काहीच बोललो नाही. कारण देवाचं काम असं आहे ते करावी लागते. परिस्थिती अशी आहे, काही करू शकत. प्रार्थना केली, प्रभूला सांगितलं तुमची इच्छा, बाकी मला काहीच करायचं. लोक प्रार्थनेला यायच्या, तुम्हीच बघ. पाऊस देणारा तुझा आहे, बरोबर नाही? जेव्हा आपण प्रार्थना करतो बघ, मी असं नाही सांगितलं की आता पाऊस येऊ नको, यायचं तेवढं ये, काय करायचं ते करू. मला त्याच्यात काहीच प्रश्न नाही. मी माईक फ्री ठेवलं, माझी प्रार्थनेत मी मन लावलं. मला माहीत पण नाही बाहेर पकडल्या तरी. जेव्हा मी तिथून निघून आलो इकडे प्रवचनासाठी, तेव्हा थोडा आकाशाकडे बघितलं तर मला चांदाने बघितलं. बरोबर, 121 तुला सूर्याची आणि चंद्राची तुला बांधावं. बरोबर, काही नाही. पण चंद्राने सांगितलं पाण्याला मी बाजूला आला नाही, आला आरनिया. आणि होतेच तिथे. पण समुद्रात बोटी आहेत. प्रभू तूच व्यवसाय दिलाय, तू त्यांना सांगा, एवढंच. आरनिया प्रभूचं कार्य आहे ना, खूप प्रेमळ आणि दयाळू आहे. देव खूप दयाळू आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की येशू प्रभू माझ्यावर एवढं प्रेम करते ना, तर तुम्हाला सांगितलं तर ते पटणार नाही. मी पण तसंच. रोज तुम्ही कधी बोलतात जेवायला या, एक दिवस कधी सांगितलंय हा, त्याला सांगते माझ्या घरी जेवायला काय नाही, पाठवून दे. आमच्याला काय नाही. अरे मनुष्य विचार करतो, देवाकडे कधी मागू नका. ही दुनिया मागते, देवाकडे एकच मागा की मला तुमचं काय काम आहे ते द्या, मला करायचं बस, बाकी काहीच मागू नका. काहीच फायदा नाही, काहीच फायदा नाही. मी तुम्हाला सांगतो काहीच फायदा नाही. आणि एक एक बायबलचे एक एक वचन आहेत ना, अशी त्याच्यामध्ये दिलेली आहेत ना, तर असं वाटते नाही जिंदगी काहीच नाही कामाची. आज दिवस बघायला मिळालाय, धन्यवाद परमेश्वर. बाकी कोणता दिवस नाही.
जिथे परमेश्वराच्या इच्छेनुसार जेवढं कार्य करण्याची संधी देते तेवढं दे प्रभू. परमेश्वराच्या कृपेमध्ये एवढं मी धावतो पण कधी थकत नाही एवढं मला मान्य आहे. मजबूतीत आहे परमेश्वराचं सामर्थ्य, किती मजबूतीत आहे. त्यानंतर वचनाने पुढे चाला कारण ते साक्ष देणार. मनुष्याची साक्ष स्वीकारतो पण तीचपेक्षा देवाची साक्ष मोठी आहे. आपण माणसाच्या साक्षा लगेच कौल करतात, त्यावर विश्वास ठेवतात. माणूस काय पण बोलू, खोटं पण बोलू शकते. साक्षी मध्ये लक्ष पूर्ण म्हणून कधी साक्ष जास्त मान्य. कधी कधी बरेच लोक आपल्या मनातून साक्ष देतात. साक्ष्याचं उत्तर आहे ना, तुम्हाला बाहेर गेल्यानंतर लोक बरोबर ओळखू शकतात की तुमचं चित्र बरोबर आहे. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठाईच साक्ष आहे. ज्याने देवावर विश्वास धरलेला नाही लबाड ठरवले. आता आम्ही विचार करा की आम्ही देवावर विश्वास ठेवला नाही, त्यांचा उपयोग देवावरच आमचा विश्वास राहिला पाहिजे. जर आम्ही त्याला विश्वासात त्याला पकडले नाही, देवाला आम्ही विश्वासात घेतलं नाही किंवा विश्वासात ठेवलं नाही, आम्ही स्वतः कुठे लबाड करतो किंवा जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिलेली आहे तिच्यावर. आता आपल्याला देवाने काहीतरी गोष्टी दिली. आता तुमचा विश्वास आमच्यावर नाही तर आम्ही तुम्हाला काय सांगू शकतो. कारण का मन 14:1 मध्ये येशू ख्रिस्ताने तुमचा अंतःकरण अस्वस्थ नाही, देवावर विश्वास ठेवायला जो शिकवतो त्याच्यावर. बाईने कथाईने त्या साक्षी दिल्यास ती विश्वास ठेवला म्हणून तिचे बरेचसे चमत्कार जीवनात घडले गेलेले तिने त्याची साक्षी दिली. जीवनामध्ये मोठे चमत्कार परमेश्वर करत असते, तो म्हणजे विश्वास. आपल्याला जसा आज्ञामध्ये आज्ञाबद्दल जसं आपल्याला शिकवलं जाते, घडवलं जाते किंवा मार्गदर्शन तसंच जर तुम्ही पकडलं ना तर तुमच्या सर्व प्रश्नाचं जे उत्तर आहे ना झालं तुम्हाला बोलायला लागेल. कारण ते प्रश्न तिथेच सुटले जातात कारण त्या विश्वासानेच. कारण तुम्ही येतात ना तर कोणाच्या सांगण्यावरून येत नाही किंवा साचवण्याची विद्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय कोणी त्याच्याकडे येत नाही. कारण ज्या वेळेला परमेश्वराची इच्छा आकर्षित होते त्याच वेळेला परमेश्वर तुमच्या प्रत्येकाला त्याचं शिक्षण द्यायला सुरुवात. ही साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले. हे जीवन येशूमध्ये आहे ते जीवन. त्यांनी 3 रूपाचा एक देव होता, पित्याचं रूप, पुत्राचं रूप आणि पवित्र आत्म्याचं. सर्व ती रूप एकाच व्यक्तीची, पण त्याला त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही पब्लिकला लोकांना. त्याच्यामुळे आताच्या काळामध्ये बऱ्याच लोकांचं मिस्टेक आहे. मी देव कशामध्ये बोलू, देव बघण्यासाठी विश्वास आणि क्रिया 2 गोष्टी. तो विश्वास असं नाही खडकावर, लोक साधेशीचे खडकावर मजबूत मी येशूवर विश्वासातच चालणार आहे, बस तो विश्वास मजबूत आहे. ज्याला पुत्र लाभलाय त्याला जीवन लाभलेलं आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन नाही. आज ज्याकडे ख्रिस्त नाही आहे त्याला जीवनच. जीवन हवं आहे तर ख्रिस्तही तुमच्या जोडीला असला पाहिजे. विश्वासाने राहायचं, कधी पण विश्वास कमजोर करायचा. देवाला माहिती आहे आपल्या जीवनात काय पाहिजे ना काय नाही. कधी पण लक्षात ठेवा, देवावर जेवढा मनुष्य, मी एक शिकलेला आहे, प्रार्थना म्हणजे आमचं रोजचं जीवन आहे.
आणि जर प्रार्थना नसेल तर आमचं जीवन दुःखाचं आहे. तेच सांग, बाकी काय विषय काढू नका माझ्याकडे. मी एकच सल्ला आणि शिक्षण लोकांना देतो, कारण माझं स्वतःच तेच आहे. माझ्याकडे प्रार्थना मला जीवन समाधान आणि शांती मिळते. मी प्रार्थनेत नसेल तर माझ्यामध्ये ना जीवन मिळत, ना शांती मिळत, ना मला आशीर्वाद. प्रार्थना ही स्ट्रॉंग ठेवा आणि प्रभूच्या वचनानुसार आपलं जीवन मजबूत ठेवा. सर्वकालिक जीवन तुम्हास आहे. काय सांगते? सार्वकालिक जीवन तुम्हास आहे, हे तुम्हाला कळावे. देवाच्या पुत्राच्या नावावर, काय सांगते? देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुमच्या हृदयात. आपण हे जे विश्वास आहे त्यामुळे आपल्यासाठी ते लिहिले. मग तुम्ही पण विश्वासी राहा. त्यांनी त्यासाठी लोकांना लिहिलं, ते तुम्हाला ना मला पण हेच लिहून ठेवलेलं आहे. आपण विश्वासामध्येच आपलं भविष्य तयार करायचं. जेवढं मनुष्य प्रार्थनेत राहतो बघा, तेवढा मनुष्य समाधान राहतो. हल्ली शैतान सोडलाय, माणसाचं रूप घेतो, माणसाला फसवतो आणि माणूस त्याच्यामुळे बिघडून जातो. एक लक्षात ठेवा, फार कठीण परिस्थिती आहे, पण ती तुम्हाला नाही मला समजणार नाही. कारण का? आपला तेवढा बायबलवर विश्वास नाही. त्याविषयी आपल्याला वरवासा आहे आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तो आपल्या येते. आपण मागतो त्याच विषयी तो आपल्या ऐकतो, आपल्याला ठाऊक आहे. जीवानी काय सांगते? त्याच्याकडे आता आपण देवाजवळची काय मागतो, बरोबर? मार्ग 11:24 मिळाले असा विश्वास झाला. प्रत्येकी व्यक्तीचं महत्व जीवन जे असते ना, हे पहिलं समजून घ्यायचं. महत्व समजून नाही घेतलं, देवाचं वचन समजून घेता येतच. ज्याचा परिणाम मरण नाही असंही पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिजे त्याच्याकरिता मागितले असता त्याला जीवन मिळवून देईल. म्हणजे ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यास ते मिळवून देईल. ती काना प्रार्थना केलीच पाहिजे ना. पाप आहे ते खाली केलंच पाहिजे, आणि पाप खाली करणार माणसाचं शरीर फ्रेश होणार. काही गोष्टी अशा आहेत, अशी पाप पण आपल्याकडे होतात. परमेश्वराचं जे वचन आहे की पश्चातापामध्येच आहे, आणि तेच आपल्याला जीवन समाधान आणि शांती. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही हे आपल्याला माहिती आहे. आता आपण देवामध्ये आहे आणि तुम्हाला ना मला देव सांभाळून ठेवले, बरोबर? पण दुष्ट आहे तो नसतो. सूत्रसेमध्ये 94 मध्ये 23 वचन मध्ये दिले. परमेश्वर त्या बाजूने तुमच्या जीवनामध्ये घेऊन जातो. तुम्हाला कोणी प्रभूच्या मार्गानुसार दूर करण्यासाठी आला तर उचलून त्याला देव भेटेल. कारण तुम्ही प्रभूमध्ये, म्हणून प्रार्थना, वचन, शिक्षण आपल्याला भडकवणारे भरपूर आहेत. भरपूर लोक या जगात आहेत, येशूपासून दूर करणारे, या प्रार्थनेचं त्या प्रार्थनेचं खूप 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 म्हणजे खूप आहे. बोलूच नका. आमच्या विशेष तो बराच मुश्किल आहे. तो शैतान आत्मा आहे. 12-13 अध्यायामध्ये तो देवाच्या लोकांसाठी निंदा करायला आहे. आपण देवापासून आहोत
हे आपल्याला माहित आहे. सगळे जग त्या दुष्टाच्या अधीन आहे. सगळं जग आहे त्या दुष्टाच्या अधीन आहे. वचन 20 आपल्याला माहित आहे की आपल्याला माहिती आहे की देवाचा पुत्र आला आहे. देवाचा पुत्र आलेला आहे आणि जो सत्य आहे. जो सत्य आहे त्याचे ज्ञान करून घेण्याची बुद्धी आपल्याला दिली आहे. जो सत्य त्यामध्ये म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यामध्ये आपण आहोत. हाच खरा देव हे सर्वकाही जीवन आहे. आता योहानमध्ये 17 वचन दिले. एकच जो देव प्रभू येशू याला ओळखावं. हालेलुया. आपल्याला सार्वत्रिक जीवनाचे विचार तिकडेच शोधून काढले. वचन 21 मुलांनो तुम्ही स्वतः मूर्तीपासून दूर राहा. मुलांनो स्वतः मूर्तीपासून वचनामध्ये राहा, मूर्तीकडे वळू नका. भविष्य आपलं दान. तर आपण छोटीशी एक प्रार्थना करूया. प्रभू शिकवता तुझा पवित्र आत्मा सर्वांवर येऊ. तुझ्या वचनात तुझ्या शिक्षणात तुझ्या नियमात तुझ्या मार्गात चालण्यास सर्वांना आशीर्वाद कर. सर्व बंधू कामगार सर्व ख्रिस्त प्रभूचा आशीर्वाद प्रभूच्या वचनानुसार चालणाऱ्या सर्वांना आशीर्वाद मी प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.